नमस्कार मंडळी. आज 31 डिसेंबर. तर मंडळी, बघता बघता वर्ष कधी संपलं काही कळलंच नाही. आज आपण ठरलं तर मागचा भाग बघणार आहोत. आजचा भाग तर खूप विशेष आहे, कारण प्रिया साक्षीपर्यंत पोहोचलेली राहते. सायली अस्मिताला बघायला येते. तेव्हा दुपटी किती छान आहे, काय गोड रंग आहे, अय्या खूप छान आहे. पण तुम्ही हे सगळी तयारी कधी केली? मी नाही केलीये. पूर्ण आजीने माई मावशीच्या इथे बसून रिमोट कंट्रोलने मॅनेज केली. स्मिता हसून आनंदाने सायलीला सांगते, अगं त्या सुशीला आजी आहेत ना, त्यांना पूर्ण आजीने काही साड्या पाठवल्या आणि शिवायला सांगितलं. या सुशीला आजी म्हणजे त्याच ना, त्यांची डुबली डुबटी शिवली यांनी सांगितलं होतं मला. हो, त्यांनी शिवलीये. सचिन येऊन तिथल्या खुर्चीवर बसतो. अस्मिता सचिनकडे बघून म्हणते, मगाशी मी सचिनला दाखवायला गेली तर तो जांभळा देत बसला. आता ही डुबटी ना मी ठेवून देते, थोड्या दिवसांनी लागतील ना. सचिनला या सगळ्या बोलण्याचा त्रास होत असतो. स्मिता सायलीला सांगत असते, सुशीला आजीला मी सांगितलंय, बाळ वर्षाचं होस तर. सचिन अस्मिताला म्हणतो, बस अस्मी, थोडं हळू बोलशील का तू? मी काम करतोय ना इथे. मग नंतर सचिनच्या लक्षात येते की तिथे सायली सुद्धा आहे. मग तुम्ही खाली जाऊन बोलता का प्लीज हॉलमध्ये? सायली सचिनला म्हणते, मी बाहेरच जाते सचिन भाऊजी. अस्मिता ताई, तुम्ही आराम करा. अर्जुन ऑफिसमधून आलेला असतो आणि सायली तिने घडी घातलेले कपडे अलमारीत ठेवत असते. काय हो, आज यायला उशीर झाला. 2 बॅक 2 मीटिंग होत्या ना माझ्या, आणि त्यात प्रतिमा आत्याची डेड बॉडी सापडली होती फेक. च्या इल्युस्ट्रेशनसाठी मॉलमध्ये जावं लागणार आहे. सो तिथे जाण्याआधी खूप पेपरवर्क असतात. मी आणि चैतन्य तेच करत होतो. अर्जुनचा फोन वाजतो. त्याचाच फोन आला. 100 वर्ष आयुष्य आहे त्याला. बोल. हॅलो अर्जुन, मी मॉलमध्ये व्हिजिट करण्यासाठी इन्स्पेक्टरशी बोललोय. त्यांनी आपल्याला परमिशन मिळवूनही दिली आहे आणि कोर्टाने परमिशन मिळवून दिली आहे. फंटास्टिक. म्हणजे उद्या आपल्याला मॉलमध्ये जाता येईल आणि प्रतिमा आत्याची डेड बॉडी विकल्या गेली होती त्याबद्दलही इन्फॉर्मेशन काढता येईल आपल्याला. चैतन्य अर्जुनला विचारतो, पण तू अश्विनशी बोललास का? हो, मी बोललोय, तो हेल्प करेल आपल्याला. अरे पण त्याने तन्वीला सांगितलं तर? नाही सांगणार, सायली बोललीये त्याच्याशी. मग ठीक आहे, तन्वीपर्यंत आपलं न काही पोचलेलंच बरं. भेटू उद्या, बाय, असं म्हणून अर्जुन फोन ठेवून टाकतो. सायली हे सगळं बोलणं ऐकत असते. उद्या? हो, उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बरेच रिपोर्ट सुद्धा चेक करता येईल मला. अर्जुनला काही झोप येतच नसते. तो याकडे वरचा त्याकडे घेतो. तो उठतो आणि पाणी पितो. सायलीलाही जाग येतो. अर्जुन पलटतो तेव्हा सायलीला बघतो. अगं तू जागी आहेस? मी घाबरलो ना, भूत बघितल्यासारखं घाबरलो, माहितीये का? हो बरोबर आहे, रात्री 12 वाजता भूतच जागी असू शकतो. म्हणजे तू ना? नाही, तुम्ही. हो, तृप्त असल्यासारखे फिरताय तुम्ही इथे. झोपा ना आता. नाही म्हणजे बाजूला इतकी सुंदर बायको असेल तर झोप कशी लागेल नाही? तुम्हाला काही तालवेळ नाहीच आहे. हो, झोपा आता. पहाटे लवकर उठायचं आहे मला. तर रोजच उठायचं असतं, पण जर आपण रात्री उशिरा झोपलं तर आपल्याला छान झोप लागेल. आणि हे पहा, आपण फ्रेश होऊन उठतो. असं काहीही नसतं, असंच असतं. दाखवू आत्ता? अजिबात नाही. तुम्ही झोपा बघू आता. आधी झोपा म्हणतेस आणि नंतर स्वतः जागरण करायला तयार होतीस. तुझं नेहमीच आहे, खूप भाव खातीस तू. ना, काही ऐकायचंच नाहीये तुमचं. सायली झोपते. अर्जुनही सायलीला म्हणतो, मलाही काही बोलायचं नाहीये. अर्जुनही झोपतो. सायली कड घेऊन अर्जुनला बघत असते. अर्जुनही कड घेऊन सायलीकडे बघतो आणि दोघे घेऊन बसायला लागतात. नागराज झोपून असतो. सकाळी सुमन त्याला बघायला येते. नागराज झोपीत बडबडत असतो, नेहमी तर मी तुझं ऐकतच असतो माई, पण आता तुला माझं ऐकावं लागणार आहे. बसून राहा सोमर, तुला मी खायला घालतो. हे सगळं सुमन ऐकण्याचा प्रयत्न करते. तू मला धमक्या देणार नाही, अजिबात चालणार नाही. उठलास तर. सुमन नागराजला उठवते. अहो उठा. नागराज दचकून उठतो. कशाला उठवलंस ग? झोपलं होतं ना चांगला. झोपेत काय बडबडत होता तुम्ही? सोमर बस वगैरे.
कोण असतं तुमच्या समोर? नागराज सुमनच्या प्रश्नावर म्हणतो, झोपेत बडबडतो माणूस काही बी. त्याचे काही अर्थ काढायचे असतात का? काहीतरी ऐकू येतं सुमन. जा चहा कर. तुमचं झोपेतलं बोलणं ऐकू आलं म्हणून विचारलं. नागराज आता सुमनला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो. मंगळसूत्र कुठं आहे तुझं? तेव्हा सुमनला आठवतं की काल काही गुंड्यांनी मंगळसूत्र चोरलं होतं. पण काही नागराजला खरं सांगतच नाही. पडलो आहे बहुतेक. लक्षातच नाही आलं माझ्या. कशी सांगतेस लक्षात नाही आलं? सुमन, मंगळसूत्र आहे ते, साधा सुद्धा दागिना नाही. नागराज सुमनचा हात पकडून म्हणतो, नवऱ्याची किंमत नाही राहिली का तुला आता? सुमन नागराजचा हात खाली झटकते आणि म्हणते, त्यासाठी आधी नवऱ्याने बायकोची किंमत ठेवावी लागते. माझं मंगळसूत्र जर तुमच्यासाठी इतकं महत्वाचं असेल तर ते का घातलं जातं हेही लक्षात घ्या. हाकलून देईल आता घराच्या बाहेर जास्त बडबड केलीस तर. धमक्या नाही द्यायच्या मला. हे माझंही घर आहे. तुम्ही मला इथून नाही काढू शकत. पटकन आवरा आणि खाली या. तुमचं उद्धट बोलणं ऐकून बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. असं बोलून सुमन तिथून निघून जाते. गळ्याला सुरा लागलाय पण बाईचा मास काही उतरत नाही. काहीतरी बंदोबस्त करायलाच लागणार आहे तुझा. सुमन बघतो. सुमन खाली नाश्त्याची तयारी करत असताना विचार करते की माझं मंगळसूत्र गुंडांनी लुटलंय हे यांना माहीत असेल का? यांनी मी घाबरले हे जर यांना कळलं तर हे मला अजिबातच हो म्हणणार नाही. पण झोपेत काय बोलत होते? मैपत यांना धमक्या देत असेल म्हणजे हे आता एकट्यांनी षडयंत्र रचतायत की काय? सायली अर्जुनला बघायला आलेली असते. अहो मी काय म्हणते, मन गाणं म्हण. सकाळी सकाळी विनोद सुचतायत का तुम्हाला? अहो उठा आणि आवरून घ्या ना. रोज काय तुमच्या मागे लागावं लागतं? अगं जरा बसू दे ना मला थोडा वेळ. एक तर माझं डोकं खूप जड झालंय. तुमचे डोळे पण लाल दिसताय. झोप नाही झाली का नीट? नाही, रात्रभर झोपलोच नाही मी. रात्रभर सतत विचार सुरू होते. कसले विचार? अस्मिताईचे. म्हणजे? हे बोलताना अर्जुन अडकतो. म्हणजे आता अस्मिताईची डिलिव्हरी जवळ आली आहे ना. सो टेन्शन पायी मला जरा भीती वाटत होती. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. मी उगाच डोकंचं खोबरं करून घेतलं. बरं तू ये जरा बस. अहो काय चाललंय तुमचं? बरं सांग ना मला, डू यू लव्ह मी? हे काय असं मध्येच? अगं सांग ना. हो, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्या आणि माझ्या फॅमिलीवर खूप इम्पॉर्टंट असतं. मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो बायको. का हो? काय झालं? काही नाही. आता आपल्या घरी बेबी येणार आहे ना, म्हणून मी कुटुंब वत्सल. अर्जुनच्या बोलण्यावर सायलीला हसू येते. अर्जुनला काही नीट बोलताच येत नाही. कुटुंब वत्सल, सायली हसून अर्जुनला सांगते. हा, ते तुम्ही आधीपासूनच आहात. आणि आता पटकन कुटुंब वत्सल माणसाने पटकन आवरून घेऊन खाली येऊन नाश्ता करायला हवा, नाहीतर जागरण बागेल. असं म्हणून सायली तिथून निघून जाते. मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न करतोय सायली, पण तुला सचिन बद्दल काही सांगता येत नाहीये ना मला. त्याचा खूप त्रास होतोय. साक्षी विचार करत असताना इकडे तिकडे फेराच मारते. तिला आवाज येतो बाहेरून. कोणाचा आवाज आहे? इथे तर फारसं कोणी येतच नाही. अंदरून बघते तर काय, पोलीस इन्स्पेक्टर एका माणसासोबत बोलत असतात. आता प्रिया कशी काय साक्षीच्या रूम पर्यंत पोहोचते काय माहित. तिथे पोलीस आलेले आहे याची व्हिडिओ शूटिंग घेते. साक्षी घाबरून जाते. पोलीस इथे का आले असतील? त्यांना कळलं असेल का साक्षी शिकरे जिवंत आहे? मला शोधत तर इथे आले नसतील ना. प्रिया एकीकडे लपून व्हिडिओ काढत असते. इन्स्पेक्टर बेल वाजवतो. दरवाजाही ठोकतो. दार उघडा असं म्हणतो. आम्हाला माहित आहे तुम्ही आतमध्ये आहात, नाहीतर नाईलाजाने आम्हाला दार तोडून आतमध्ये यावं लागेल. अर्जुनचं आवरून झालेलं असतं. गुड मॉर्निंग. कल्पना काकू अर्जुनला म्हणतात. अर्जुन तू खाली तर यायला किती वेळ करतोस? नाहीतर मग काय, नाश्ता करायला वेळ नाहीये म्हणतोस आणि तसाच निघून जातो. अम्मा असं अजिबात होणार नाहीये. मी नाश्ता करूनच जाणार आहे. तेव्हा प्रताप काका म्हणतात, अरे वा, आज भाग्याचा आहे अर्जुन. अल्ला अब्दुल्ला. अर्जुनही म्हणण्याचा प्रयत्न करतो. अल्ल.
मला काही म्हणताच येत नाही. राहू दे. बरं अर्जुन, आज तू डब्बा घेऊन जाशील ना? आज सायलीने भेंडीची भाजी केलीये. सिरियसली? दॅट्स ग्रेट. पण बायको, खरंच मला डब्बा घेऊन जाता येणार नाही, कारण खूप मीटिंग्स आहेत आणि दिवसभर मी बाहेरच राहणार आहे. आई, मी पण यांच्या बरोबर आज बाहेर जाणार आहे. मग काही हरकत नाहीये. नाही म्हणजे तो वेळेवर जेवेल याची तू काहीतरी काळजी घेशील. अस्मिताई कुठे आहे? ती अजून आली नाही का नाश्ता करायला? मगाशी मी तिला तिच्या खोलीत जाऊन बोलून आले, पण बघ ना, ती अजून आली नाही. तब काका कल्पना काकूला विचारतात, अगं पण सचिनने नाश्ता केलाय का? सायली तेव्हा म्हणते, नाही बाबा, ते दोघं एकत्रच येतील. सचिनमुळे आता अर्जुनही खूप हळवा झालेला आहे. अस्मिताची खूप काळजी लागली. नाही पण आता अस्मिताईने वेळेवर नाश्ता करायला हवा. तो त्याचा नाश्त्याचा ट्रे उचलतो आणि घेऊन जातो अस्मिताच्या खोलीत. हल्ली ना हे सतत अस्मिताताईबद्दल विचारत असतात. अस्मिताताईची खूप काळजी करतात. अस्मिताताई जेवली का? तिचा मूड कसा आहे? अस्मिताताई ठीक आहे ना? सतत काळजी करत असतात. अगं, बहीण भावाचं प्रेम आहे. बघा भांडत असतात आणि सतत प्रेमही करत असतात. अर्जुन अस्मिताच्या खोलीत नाश्ता घेऊन जातो. मे आय कम इन? सकाळी सकाळी काय चाललंय तुझं? आहे ना, तुमची कंप्लेंट आलीये. कल्पना सुभेदार यांनी कंप्लेंट केली की तुम्ही काहीच खात नाही आहात, म्हणून तुम्हाला खाऊ घालायला स्वतः अर्जुन सुभेदार आलेत. उगाच बाळवटपणा करू नकोस. बरं, ब्रदर सिस्टर एकत्र ब्रेकफास्ट करणार, चालेल? हो, पण मी काही फार खाणार नाही. अरे, मला काही जातच नाही. म्हणजे भूक लागते पण खावंसं वाटतच नाही. असं कसं चालेल? बाळाच्या हेल्थचा विचार कर. तू खायला तर सुरू कर. अर्जुन हातात प्लेट घेतो आणि अस्मिताला घास भरवतो. अर्जुनने घास भरवल्यानंतर अस्मिताच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुन तिला विचारतो, अस्मिताई तू ओके आहेस ना? काय झालं? काही नाही रे, हरमोर. आणि तिचे डोळे पुसते. अजून काही प्रॉब्लेम नाही आहे ना? अजून काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? अजून काय असणार आहे? नाही, मागे तू सचिनबद्दल अपसेट होतीस ना? तो नीट वागतोय ना आता? अरे, मस्त वागतोय तो. मला खूप वेळही देतो. माझ्यासाठी तर त्याने वर्क फ्रॉम होमही केलंय. गुड. पण अर्जुन, तरीही मला शांत समाधानी नाही वाटत. तर रेस्टलेस व्हायला होतं. तर वाटत राहतं की काहीतरी चुकतंय. सचिन समोर असूनही नसल्यासारखं वाटतंय मला. अर्जुनला आठवतं, सचिनला त्याने एका मुलीबरोबर बघितलं होतं. ते तू का गप्प झालास? बघ, मी वेड्यासारखी बडबडतीये ना? हार्मोर, बघ मी म्हणाले ना, हार्मोर. अर्जुन अस्मिताचा हात हातात घेतो आणि म्हणतो, मला मान्य आहे की मी तुझी मस्करी करतो, पण मी तुझे इमोशन एवढेच मनावरही घेतो. अस्मिताई, तू हर्ट झालीस ना, तर मी सुद्धा हर्ट होतो ग. तरीही मला असं विचित्र का वाटतंय? एकटं एकटं का वाटतंय मला? कोणी सांगितलं तू एकटी आहेस? मी आहे ना. अगं, मी कायम तुझ्या सोबतच राहणार आहे. तुला एकटीला सोडून कधीच कुठेच जाणार नाही. आणि तुला माहित आहे, तू स्माईल करताना खूप गोड दिसतेस. बरं, तुझं काही मला माहीत नाही, पण आता माझ्या पोटात मला खूप भूक लागलीये. तुझ्या पोटात तुझं बाळ लाथा मारत असेल, पण माझ्या पोटात खूप कावळे उडत आहेत. चल चल, पटकन पटकन आ कर. असं म्हणून अर्जुन अस्मिताला घास भरवतो. टिका खाणार, तू पण खा. अस्मिताही अर्जुनला घास भरवते. अँड दिस इज फॉर यू. स्पेशल ड्रिंक आहे फॉर चाइल्ड हेल्थ. प्रिया केसांना अडवते. एक्सक्यूज मी, तुम्ही माझ्या दारासमोर काय करताय? आणि आता तुम्ही म्हणालात की दार तोडावं लागेल. तुम्ही या घरात राहता का? हो. काही प्रॉब्लेम आहे का? तुमच्या खालच्या मजल्यावर राजन खोस राहतात. त्यांच्या चौकशीसाठी आम्ही इथे आलो होतो. मी त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल? नाही, मी ते फारसं काही कोणाला ओळखत नाही. ठीक आहे, येतो आम्ही. पोलीस तिथून निघून जातात. पोलीस गेल्यानंतर प्रिया साक्षीला दार उघडायचं सांगते. साक्षी, दार उघड, मी आहे. साक्षी, तुला आत्ता कुठलाही धोका नाहीये, दार उघड. साक्षी भीतीने दरवाजा उघडते. अंदर येते आणि आरामात सोफ्यावर बसते. तू? हो. साक्षी, पाणी दे ना प्यायला. साक्षी तर प्रियाकडे बघतच राहते. पाणी? आणते. साक्षी प्रियाला पाणी देते. हे घे. काय?
असं काय बघतीस माझ्याकडे? साक्षी शिकरेची समीरा शेखर झाली म्हणून जुन्या ओळखी विसरलीस की काय? साक्षी तिला विचारते, तुला कसं माहीत की मी जिवंत आहे? मला माहितीये, मला खूप आधीच माहित होतं की तू जिवंत आहे. साक्षी घाबरू नकोस, मी कुणालाही काहीही सांगितलेलं नाहीये, ना पोलिसांना ना अर्जुनला. सचिन विचार करत असतो की अजून मला स्टडी रूममध्ये जाता नाही आलं. सॅमचा फोटो अर्जुनकडे कसा काय आला? अस्मिता मागे येते. अगं अस्मी, कुठे होतीस तू? मागच्या अंगणात वाघ येत होते का? नाही, मला सांग, अर्जुन घरात आहे की बाहेर निघाला? माहित नाही रे. तू का विचारतोयस? तो खूप बिझी असतोस ना, खूप मोठ्या मोठ्या केसेस असतात त्याच्याकडे. असतात ना, तुला माहितीये अर्जुन आतापर्यंत एकही केस हरलेला नाहीये. त्याचं रिप्युटेशन आहे. अरे वा, मग तुला त्याचे काही क्लायंट्स माहीत असतात का? नाही. पण तुला अचानक आज अर्जुनच्या केसेसमध्ये इंटरेस्ट कसा काय आला? नाही नाही, तसं नाही. मला फक्त एवढंच विचारायचं होतं. अर्जुन तितक्यात आवाज देतो, येऊ का? अर्जुनला बघितल्यावर सचिन थक्क होतो. प्रेक्षकांनो, पुढील भागात अश्विन सगळ्यांना सांगतो की प्रतिमा आत्याची डेड बॉडी मला याच हॉस्पिटलमध्ये मिळाली आणि त्याचं हे CCTV फुटेज आहे. म्हणजे खोटी बॉडी अरेंज करणारा याच माणसाचा 22 वर्षापूर्वी अपघाताशी संबंध आहे. अर्जुन रागाने म्हणतो. रविराज म्हणतो, म्हणजे मैपतचं गायब होणं आणि प्रतिमाची ही खोटी डेड बॉडी, या माणसाचं नक्कीच एकमेकांशी काही ना काहीतरी कनेक्शन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.